आज जो विषय तुमच्यासमोर मांडतोय तो म्हणजे शिवसेना कोणाची. शिवसेनेवरती आता वाद वेदांग होतोय. म्हणजे 2019मध्येच तो सुरुवात झाली होती. 2019मध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी युती तोडून आघाडी केली होती, त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर जे काही प्रकरण घडलं, एकनाथ शिंदे हे वेगळे झालेत आणि शिवसेना घेऊन गेले. ट्रेन सुटायला थोडा वेळ आहे म्हणून व्हिडिओ बनायला घेतलेलं आहे. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल वास्तव काय आहे. तर कुठल्याही संघटनेचा एखादी व्यक्ती मालक नसते, संघटनेवरती एखाद्या व्यक्तीचा अधिकार नसतो. हेच वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, अनेक बातम्या तुमच्यापर्यंत मी पोचवल्या, वास्तव पोचवलं आहे. आज जो विषय तुमच्यासमोर मांडतोय तो म्हणजे शिवसेना कोणाची. शिवसेनेवरती आता वाद वेदांग होतोय. म्हणजे 2019मध्येच तो सुरुवात झाली होती. 2019मध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांनी युती तोडून आघाडी केली होती, त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर जे काही प्रकरण घडलं, एकनाथ शिंदे हे वेगळे झालेत आणि शिवसेना घेऊन गेले आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी शिवसेनेतून बेदखल केलं. त्यावेळेपासून जो प्रश्न उपस्थित झाला आहे, शिवसेना कोणाची. आता उद्धव ठाकरे यांची जी संघटना आहे किंवा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उभाठा. आणि शिवसेना हा पक्ष सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ते त्याचे अध्यक्ष आहेत. पण मित्रांनो, आपण एक सामान्यरित्या जेवढी चर्चा करतो अमुक पक्ष कोणाचा, तमुक पक्ष कोणाचा, त्यावेळी प्रश्न निर्माण होतात. त्याच्यावरती बऱ्याच प्रकारचे विवेचनं होतात, विश्लेषणं होतात. पण आज मी तुम्हाला त्या मागचं एक वास्तव सांगणार आहे. कुठलाही पक्ष किंवा कुठलीही संघटना ही एका व्यक्तीची नसते. एका व्यक्तीची त्याच्यावरती मालकी हक्क नसतो. ही सरळ साधी गोष्ट आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांनी स्थापन केला असं म्हटलं जाते. पण ज्यावेळी त्यांनी स्थापन केला त्यावेळी त्यांनी काँग्रेसला फोडून हा पक्ष स्थापन केला होता. पण त्या राष्ट्रवादीकडे सुद्धा त्यांचा एक कलमी कार्यक्रम चालू होता, एक छत्री राजकारण. शरद पवार म्हणतील ते योग्य, तेच बरोबर, तीच दिशा योग्य. ह्या सर्व राजकारणाला कंटाळून शेवटी अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी हा पक्ष घेऊनच ते बाहेर पडले आणि त्या राष्ट्रवादी पक्षातून शरद पवार यांना बेदखल केलं. मित्रांनो, आता राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, समाजवादी काँग्रेस असो, तृणमूल पक्ष असो, तृणमूल काँग्रेस असो, कोणताही पक्ष धरा, कुठलाही पक्षाचा एक मालक नसतो किंवा एक छत्री त्याच्यावरती त्याचा अंमल नसते. मग त्या पक्षाचं कोणाकडे, त्याच्या पक्षाची नेतृत्व कोणाकडे असेल तो त्या पक्षाचा अध्यक्ष, त्या पक्षाचा सर्वेसर्वा असतो. पण त्या पक्षाची सुद्धा एक काय आहे, एक संविधान आहे आणि त्या संविधानानुसार त्या पक्षामध्ये सुद्धा एक निवडणूक होते आणि मग त्याची निवड होते, अमुक एका व्यक्तीची निवड होते आणि मग त्या पक्षाचं सर्वस्वी जबाबदारी ही त्या अध्यक्षाकडे दिली जाते. पण महत्त्वाची गोष्ट, एखादी संघटना, एखादा पक्ष हा एखाद्याच्या मालकीचा नसतो, तो प्रत्येक त्या कार्यकर्त्याचा असतो. प्रत्येक कार्यकर्ता त्या संघटनेचा मालक असतो असं म्हणायला हरकत नाही. त्याचा हक्क त्या संघटनेवरती असतो, प्रत्येक कार्यकर्ता. म्हणजे तो सामान्य कार्यकर्ता असो किंवा एखादा नेता असो, त्या प्रत्येक व्यक्तीचा, त्या प्रत्येक नेतृत्वाचा, त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा तो पक्ष असतो, ती संघटना असते. कारण संघटना याचं उच्चारण जेवढे होते, संघटना म्हणजे अनेक जणांना संघटित करून एक संघटना निर्माण केली जाते. मग त्या संघटनेवरती एखाद्या व्यक्तीचं
अंमल असेल का, किंवा राज्य असेल का, किंवा तो मालक असेल का, ती प्रायव्हेट कंपनी आहे का, ते एखादे दुकान आहे का? नाही मित्रांनो, ती संघटना आहे. अनेकांनी एकत्र येऊन ती संघटना उभी केलेली आहे. म्हणजे त्या प्रत्येक संघटकाची, म्हणजे ते प्रत्येक कार्यकर्त्याची ती संघटना आहे. त्याचा हक्क आहे त्या संघटनेवरती. उद्या सकाळी कुठलीही व्यक्ती येऊन बोलेल की मी ह्याचा मालक आहे, सर्व मीच आहे, तर ते अमान्य असेल. जोपर्यंत संघटनेमधील प्रत्येक कार्यकर्ता, नेता त्यांना मानत असेल, त्यांना जुमानत असेल, तोपर्यंत त्या संघटनेवरती त्याचा अंमल असेल, त्याचा अधिकार असेल. ही सरळ साधी गोष्ट आहे. मग शिवसेना ही कोणाची? तुम्हीच सांगा आता. तुम्हाला काय वाटते? राष्ट्रवादी कोणाचा? तुम्हीच सांगा. म्हणजे कुठलीही पक्ष, कुठलीही संघटना ही एखाद्या व्यक्तीच्या मालकीची नसते, संघटनेची असते, त्या संघटकाची असते, प्रत्येक संघटकाची असते. हेच ते वास्तव आहे. त्यामुळे शिवसेना हा पक्ष माझ्या मालकीचा आहे, माझ्या बापाचा आहे, शिवसेना या पक्षाचं ते चिन्ह माझं आहे, ते नाव माझं आहे. नाही मित्रांनो, ते नाव, ते चिन्ह, ती संघटना प्रत्येक संघटकाची असते, जो त्या संघटनेसाठी कार्य करत असतो. मग सामान्य स्तरातील असो, सामान्य कार्यकर्ता असो, नेता असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, त्या संघटनेचा तो प्रत्येक अधिकारी असतो, त्याच्यावरती अधिकार असतो. मग उद्धव ठाकरे जे म्हणतायत की माझी संघटना चोरून नेली, माझ्या संघटनेचं नाव चोरून नेलं, माझ्या संघटनेचं चिन्ह चोरून नेलं, हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? म्हणून मी म्हणालो की कुठलीही संघटना एखाद्याच्या मालकीची नसते. आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व त्या नेत्यांना, त्या कार्यकर्त्यांना त्यांनी ते जुमानलं नाही, त्यांनी ते नाकारलं आणि त्या संघटनेमधून उद्धव ठाकरे यांना यांची हकालपट्टी केली, असंच म्हणायला हरकत नाही. कारण शिवसेना ही अभेद आहे, एकच आहे. फक्त त्या शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांना वेगळं केलेलं आहे आणि त्यांनी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे असतील, पण तरीसुद्धा त्या पक्षामध्ये त्यांचा मालकी हक्क नाही आहे, ते त्या पक्षाचे सुद्धा मालक नाही आहे. त्या पक्षामध्ये असलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक संघटक हा त्या पक्षाचा हक्कदार आहे, मालक आहे. ही सरळ साधी गोष्ट आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, मी सध्या प्रवासामध्ये आहे, प्रवासाला चाललो आहे, रत्नागिरीला चाललो आहे आणि आज जो व्हिडिओ बनवतो आहे हा या ट्रेनमध्ये बसून बोलतो आहे. वेळ मिळाला नव्हता, ट्रेन सुटायला थोडा वेळ आहे म्हणून व्हिडिओ बनायला घेतलेलं आहे. असो मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल वास्तव काय आहे. तर कुठल्याही संघटनेचा एखादी व्यक्ती मालक नसते, संघटनेवरती एखाद्या व्यक्तीचा अधिकार नसतो. त्या संघटनेवरती, त्या पक्षावरती प्रत्येक संघटकाचा, त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, त्या प्रत्येक नेत्याचा अधिकार असतो, जो त्या संघटनेत कार्यरत असतो. तो त्याचा पक्ष किंवा ती त्याची संघटना, हेच वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.